असीम झालं का तुझं? काय रे असीम, अरे काय करतोय? उतर खाली उतर, जा लवकर आवर, पूजा सुरू होईल आता. धोतर कुठे आहे? कपाटात आहे बघ, जा. सगळं पाडवून ठेवलंय मी ना. तुला रोज रात्री लवकर झोपवणार आहे, म्हणजे सकाळी तू लवकर उठशील. खूप वेळ लावतोस आजकाल उठायला. ये आज मी एवढं छान धोतर घालणार. ताई हे बघ ना, धोतर फाटलंय. यश, ही पानं वेगळी करून आण जरा. कुठे आहेत का ही दोघं? कुठे येतील? येतील. पूजेला सुद्धा वेळेवर नाही. अहो आई, आतमध्ये पंचायत झाली असेल ना. म्हणजे काय केलंयस तू? गंमत बघा ना. गंमत कसली? आई अहो, त्या असीमचं धोतर मी कापून ठेवलंय. आता गंमत बघा. येतोय तुमचा विठ्ठल. निवी, अगं आवरले की नाही अजून? हो हो. निवेदिता, चल पटकन पाया पडून घे. हो. एक मिनिट, एकटीने नाही, जोड्याने पाय पडायचं. यश, ते दे इकडे. दोघं जोड्याने पाया पडा आधी. अरे पाया पडा. निवी, अगं विठ्ठल कुठे आहे तुझा? म्हणजे? अहो बाबा, आज असीमच्या शाळेमध्ये पालखी आहे, तर निवेदिताने असीमला विठ्ठलाचा पेहराव केलाय. काय सांगतेस काय? अगं मग कसली वाट बघतेस? बोलव ना पटकन त्याला. येतोय काका. असीम, असीम, ये बाळा. तर फाटलेला असताना हा कसा आला घालून? काय केलं हिने नक्की?
छान दिसतोयस. असीम, तुझं धोतरही खूप छान दिसतंय. हा, राशी, अगदी बरोबर बोललीस तू. एकदम रिअल विठ्ठल. आई पटकन फोन दे. अगं चीज. आई बघ ना किती छान फोटो झाला. पाहिलं का, साक्षात परमेश्वर आपल्या घरी आलाय. देवा, नमस्कार करतो तुम्हाला. नको. आओ, काय करताय तुम्ही? खरा देव आहे का तो? मालती, अगं काय हरकत आहे. आपण नेहमी म्हणतोस की नाही, मुलं ही देवासारखी असतात म्हणून. मग पाया पडलं तर काय हरकत आहे. आणि पाहिलंस का तू, किती गोड दिसतोय तो. निवेदिता, तू न विसरता त्याची दृष्ट काढ. उगाच कोणाची नजर लागायला नको त्याला. हो काका. बरं चला, सगळ्यांचं पाया पडून झालेलं आहे. आता आरती करून घेऊया. आजोबा, मला पण पाया पडायचंय. अरे, तुला पाया पडायची काय गरज आहे. तू स्वतः देव आहेस. मी खरा खरा देव नाहीये. मी खोटा खोटा देव आहे. बरं, काही हरकत नाही. चल अश्विनी, जा पटकन कापूर घेऊन ये जा. आणते. अरे देवा, तूप सुद्धा राहिलंय. मी आणते. हा, चला देवा, तुम्ही नमस्कार करून घ्या. या. काय जादू करते ही? असं कसं होऊ शकतं? धोतर बदलू कसं शकतं? काहीतरी गडबड आहे. सॉरी. नाही, खरंच सॉरी. तुझा प्लॅन फसला ना ग. काय बोलतीयस तू? आज आषाढी एकादशी आहे. आज तरी हे सगळं करायला नको होतस तू. म्हणजे तू काय फक्त कसा मला त्रास देता येईल हाच विचार करत असतेस का ग? काही काय बडबडतेस ग? तुझ्या हॉटेलला कशाला जाऊ मी? आणि नीट आहे ना धोतर? काय फाटलं बिटलं नाहीये ना? मग कशाला? पण मी तर आता काहीच म्हणाले नाही. मग तू का धोत्राबद्दल विचारतीयस? मला माहिती आहे अश्विनी वहिनी की असीमचं धोतर तूच कापलं होतंस. पण तुला माहित नाहीये की असीमला ते धोतर होतच नव्हतं. माझ्याकडचं एक दुसरं कापड घेऊन रात्रभर बसून मी त्याच्यासाठी एक नवीन धोतर शिवला. उद्या असीम हे धोतर घालेल. हे बघ. अश्विनी, आले. अगं थांब थांब. हेच घ्यायला आली होतीस ना? काय अश्विनी वहिनी, लक्ष कुठे असतं का तुझं? वाट बघतायत ते. जा जा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. चला आरती घ्या सगळ्यांनी. मी देऊ आरती? अरे वा,
या घरातली माणसं खूप भाग्यवान आहेत बरं का. साक्षात देव माणसांना आरती देतोय. घ्या. मी प्रसाद देणार. हो चालेल दे. अश्विनी मावशी घेणार आरती. अश्विनी, अगं लक्ष कुठे आहे? आरती घे ना. पोरगा केव्हाचा ताटकळत उभा आहे. हो. मी तुला आणि तुझ्या ताईला सोडणार नाहीये. तुम्हाला या घरात जावंच लागेल. अश्विनी काय करते ना बघ आता. वहिनी. अश्विनी, निवेदिता हात सांभाळ तुझा. इकडे बघ बघ काय अवस्था केलीये. हा मुद्दामून केलंस ना. मुद्दामून केलंस ना तू. हो तू मुद्दामूनच केलेस. अरे किती महागातली साडी आहे ही. किती महागातली साडी आहे माहितीये का तुला. कोण भरून देणार आहे. कोण भरून देणार आहे. तुझा बाप. तुझ्या तर वहिनी. त्याची चूक नाहीये. धक्का तुझा लागला होता. बरोबर ग. तुला कशी चूक दिसणार तुझ्या असीमची. कधीच नसते. मलाच खूप हौस आहे स्वतःची साडी जाळून घेण्याची. हा कसं जमतं ग तुला. प्रत्येक वेळी त्याला पाठीशी घालायला कसं जमतं. किती महागातली साडी माहितीये का. हा तुम्हाला परवडणार आहे. भिकारडे कुठले. अश्विनी बस झालं आता. हे बघ यात असीमची काहीही चूक नाहीये. तुझी चूक आहे सगळी. बरोबर आहे. असीमची यात काहीही चूक नाही अश्विनी वहिनी. अरे तुम्ही का बाजू घेताय त्याची. मला काही झालं असतं म्हणजे. त्या राशीचा विचार करा जरा. नाही यावेळी चूक याची आहे. याला शिक्षा झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. अश्विनी कशाला त्रागा करतेस. तुझं लक्ष कुठे होतं. चांगली मागे लागून लागून 5,000ची साडी घेतलेलीस. घालवलीस ना फुकट. अभय सॉरी ताई. तुझ्यामुळे नाही झालंय बाळा. तू काळजी करू नकोस.
अश्विनी मला अगं शांत हो, काय आहे हे अघोरी प्रकार? अगं शांत हो, बस बस इथे. पाणी देऊ का? नकोय. अरे माझ्या देवा, अरे कर्मा. काय मिळालं हे सगळं करून? ही एवढी आदळआपट करून तुला आता तरी बरं वाटलंय का अश्विनी वहिनी? हे बघ, तू चूक केलीस आणि त्यामुळे तुला शिक्षा मिळाली असं समज. हे तू एका निष्पाप निरागस मुलाबद्दल तू असा विचार कशी करू शकतेस का? तू हा असा विचार करतेस ना, म्हणून तुझ्या बरोबर असं काहीतरी घडत असतं. आपल्या कर्मांची, आपल्या विचारांची किंमत प्रत्येकाला मोजावीच लागते अश्विनी वहिनी. वाईट केलं तर त्याचे परिणामही वाईटच होतात हे पहिलीतल्या मुलालाही माहीत असतं. तुलाही माहीत असेल ना ग. आणि अजून एक गोष्ट, चुकूनही असीमवर हात उचललास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. हे तू अश्विनी, अश्विनी सोडा मला. हेच हा तुझा राग एक दिवस तुझं खूप मोठं नुकसान करणार आहे अश्विनी वहिनी. त्याला बळी पडू नकोस. म्हणजे बघ तुला जमतंय का? चालती हो, रूम मधून चालती हो आधी. सोडणार नाहीये मी हिला, सोडणार नाहीये. ये सीम, हे घ्या. गुंजन, मी कसा दिसतोय? वा असीम, किती छान दिसतोयस, अगदी देवासारखा. विठुरायाला माझा नमस्कार. अगं बाई, पांडुरंग झाले दारामध्ये. गुंजे, पाया पड विठुरायाच्या. नको नको नको, मी खरा खरा देव कुठे? असीम, तू काकूंच्या पाया पडचल. हो, नको नको ताई, देव कुठे पाया पडणार? माझ्या देवासारखा दिसतोय. नाही, असीम पडचल. खूप मोठा हो, खूप शिक. येतो आम्ही, उशीर होईल त्याला. बाय गुंजन, बाय असीम, बाय ताई. एक मिनिट, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. मॅडम शांत व्हा. निवेदिता मॅडम थोड्याच वेळात येत आहेत. अहो कधी येतील? आम्हाला ऍडमिशन घ्यायचंय हो. थोडा वेळ थांबा, फक्त थोडा वेळ थांबा, येतच असतील. हा, एक मिनिट, फोन येतोय मला. नमस्कार राहुल्याबाई. काय धन्या शेठ, एवढे पुरतील ना की अजून पाठव पोरं? राहुल्याबाई, तुमचे उपकार कसे मानू मला कळतच नाहीये. यार उपकार मानून तू परका केला आपल्याला. तसं नाही भाई, पण खरंच थँक्यू. हे सरप्राईज बघून निवी खरंच खूप खुश होणार आहे. हा दे दे, सरप्राईज दे. आणि आहे हे सगळं मी केलं असं सांगू नको तुझ्या बायकोला. तू स्वतःहून प्रयत्न करून आणलेस असं सांग. अहो भाई, असं का? पण अरे लेका, तू हिरो आहे ना तिचा, आणि तुमचं आताच लग्न झालंय ना, मग हे सगळं तू केलंय असं बोललास तर इम्प्रेशन पडेल ना, म्हणून. बरं चालेल. चल ठेवतो. भाई हे भारी आहे तुमचं, बाहेरून फणसासारखं आणि आतून घरासारखं गोड. हा चल, लय झालं कौतुक. चल चला चला. हॅलो. हॅलो निवी, अगं कुठे आहेस तू? हो, ही काय 2 मिनिटात पोहोचते. काय झालं? निवी, सरप्राईज. पण काय सरप्राईज आहे धन्या? निवी, ते तुला इथे आल्यावर कळेल. तू कधी पोहोचतेस? अरे हो, ही पण 2च मिनिटावर आहे, येतेच आहे. अगं लवकर ये, लवकर. बाय. हा ठेवतो, बाय.